कधी कधी असं वाटतं जणू देव स्वतःच बोलवत असतं. आज माझं मन तसंच कुठेतरी ओढलं गेलं आणि मी पोचले श्री स्वामी समर्थ मंदिरात. सकाळपासून मनात खूप विचार येत होते, पण इथं आल्यानंतर ना सगळं शांत झालं. स्वामींच्या मूर्तीसमोर बसले, डोळे मिटले आणि असं वाटत होतं की सगळं शांत आहे, घाबरू नकोस. मग काय, नंतर दर्शन झालं आणि अचानक आठवलं की बाई गं, गाडीतलं पेट्रोलच संपत आले. मग नंतर मी विचार केले की ठीक आहे, जाऊ दे, चल बघूया काय होईल ते. संपायला वाटत तर ठीक आहे, काहीतरी करता येईल म्हणून मी पुढे निघाले. आणि वाटतात काय, श्रीकृष्णाचे मंदिर चालू होते. कसं माहिती आहे का, दरवेळेस असं आम्ही निघायचो तर श्रीकृष्णाचं मंदिर तरी बंद राहायचं किंवा स्वामी समर्थाचं मंदिर तरी बंद राहायचं. पण आज अचानक दोन्ही पण मंदिर चालूच होते. असं म्हणजे देवाची कृपा. मग काय, त्याच नजरेत एक वेगळीच ओढ होती. त्या मंदिरात शिरल्यावर एक गोड शांतता मनात उतरली. क्षणभर वाटले स्वामींनी मार्ग दाखवला आणि आता कृष्णांनी पण थांबून घेतलं. हा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूपच खास होता. श्री स्वामी समर्थ आणि श्रीकृष्ण दोघेही एका दिवसात भेटले. हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा मला, ठीक आहे. ही आहे माझ्या मनातली निघालेली एक भक्तिपूर्ण ओढ. पहा आणि अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.